नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे राया आता ड्युटीवरनं घरी आलेले असतो, पण मात्र त्याची मिसफायर खूप भडकलेली असते. मिसफायरला आनंद होतो, पण आता ती फुगून बसते. त्याच वेळेस रायम लागतो, मिसफायर अगं काय झालंय? मंजिरी एक नाही दोन नाही लगेच आता घरात निघून जाते. त्याच वेळेस राया घाबरतो. अरे बापरे, वातावरण लय तापलेलं दिसायलंय. नेमकं झालंय काय? मिसफायरने लय फोन केले ना दिवसभर, पण मी उचलले नाही. त्याच्यामुळेच वातावरण तापलंय. आता काय करणार? आता बायकोला मनवावं लागेल. चला पटकन, राया भोसले, चला चला असे म्हणत राया लगेच मिसफायर जवळ येऊन बसतो. मिसफायर अगं काय झालंय? कसला राग आलाय तुला? मंजिरी आता बाजूला जाते. राया पुन्हा तिच्याजवळ सरकून बसतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, झालं? आत्ता आठवली तुला तुझी बायको? त्यावर रायम लागतो, मिसफायर मी आठवायला विसरलोच नाही बायकोला. त्यावर मंजिरी म्हणू लागते, बास हा, बास कर तुझी बडबड, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. त्यावर लगेच रायम म्हणू लागतो, सॉरी मिसफायर, चुकलं माझं, माफ कर ना मिसफायर. हवं तर मी उठाबशा काढू का? कान पकडू का? त्यावर लगेच आता राया उठाबशा काढू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जा, मला ना तुझ्याशी बोलायचं नाहीये. बायको तुला तुला तर आठवत नाही, पण तिचं बोलणंही आठवत नाही का? मी काय सांगितलं होतं, तुझ्या सगळ्या मित्रमंडळींना घरी बोलाव जेवायला, पण नाही, तू साधा फोन सुद्धा केला नाही, काहीच नाही. त्यावर लगेच राहायला लागतो, मिसफायर अगं काय करणार होतो मी? पोस्टिंगसाठी दिवसभर बाकड्यावरती बसून साहेबांची वाट बघत होतो. शेवटी साहेब आलेच नाही आणि मला पोस्टिंग भेटलीच नाही. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काय? अरे दिवसभर वाट बघण्यापेक्षा कुणाला तरी विचारून त्यांचा कॉन्टॅक्ट करायचा. त्यावर लगेच आत्ता रायम लागतो, मिसफायर अगं त्या साहेबांबद्दल ना कुणाला काहीच ठाऊक नाही गं. नेमकं हे साहेब कोण आहे, कधी येतील आणि कधी मला पोस्टिंग देतील ना, याचं मला खूप टेन्शन आलंय गं. जरा विचित्रच काहीतरी वाटतंय. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया टेन्शन घेऊ नको बरं. हे बघ, तुझं स्वप्न पूर्ण झालंय, तुला वर्दी भेटली. हे तर काही छोटे मोठे प्रॉब्लेम, ते आयुष्यात येतच असतात. तू टेन्शन घेऊ नको. त्या साहेबांना काहीतरी काम असेल किंवा ते रजेवरती असतील. त्यांचं काम झालं की ते नक्कीच तुला पोस्टिंग द्यायला येतील. बघ, मला माहिती आहे, विठुरायाच्या कृपेने तुला तुझी नोकरी भेटली म्हटल्यानंतर उद्याच तुला तुझी पोस्टिंगही भेटेल, तुझं पोलीस स्टेशन भेटेल. मग बघ, तू कसं जोमाने कामाला सुरुवात करशील. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, अगदी हसत खेळत राहायचं. तेव्हा राया सतत म्हणू लागतो, मिसफायर काय भारी बोलतेस ना तू. तुझ्याकडे बघत राहिलं ना की सगळं टेन्शन निघून जातं. आता कसं हलकं वाटतंय मला. त्यावर मंजिरी म्हणू लागते, बास, तुला काय वाटलं मी लगेच तुझ्यावरचा राग विसरले? जमणार नाही. अजूनही माझा राग आहेच मनात, आणि तो कसा जाणार आहे ते तुला कळणार पण नाही. त्यावर रायम लागतो, मिसफायर मग आता काय करायचं? हा राग कसा घालवायचा? त्यावर लगेच आता मंजिरी पटकन रायाचा फोन हिसकावते. थांब मी दाखवते. आता लगेच मंजिरी पटकन रायासमोर येऊन उभी राहते आणि दोघांचा मस्त असा सेल्फी काढते. आणि आता स्क्रीनवरती रायाच्या तिने तो फोटो ठेवलेला असतो. त्यावर लगेच आता ती रायाला दाखवताच म्हणू लागते, राया बघ, आता दिवसातून जेव्हा मोबाईल हातात घेशील तेव्हा तुला या स्क्रीनवरती या फुगलेला रुसलेल्या बायकोचा फोटो दिसेल, म्हणजे तुला आठवण येईल. अरे बापरे, आपल्या घरी पण आपली बायको आहे, ती वाट बघत असेल, मग तू तिला फोन करशील, हो की नाही, म्हणून ठेवला स्क्रीनवर. असे म्हणताच राया हसू लागतो. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता पुन्हा राया वर्दी घालून इकडे पोलीस स्टेशनवरती आलेलो असतो. पोलीस स्टेशनमध्ये मात्र वेगळंच काहीतरी चालू असतं. हवालदार संबिलराव आणि हवालदार रासकर जे असतात ना, ते टेबलवरती गेम खेळत असतात. आता काही लोक कंप्लेंट करण्यासाठी आलेले असतात, बाकड्यावरती बसलेले असतात. त्यातला एक व्यक्ती उठून आता हवालदार रासकरजवळ येतो. साहेब अहो, आमची कंप्लेंट घ्या ना लिहून, किती वेळचं बसलोय. त्यावर लगेच आता हवालदार संबीराव ओरडतात, ए, आमचं महत्त्वाचं काम चालू तुला दिसत नाही? तर जा वाट बघ, तिकडे जाऊन बघ, चल निघ. तेवढ्यात लगेच आता राया येतो. हे सगळं चित्र बघून रायाला मात्र खूपच संताप येतो. त्याच वेळेस आता राया जोरदार दिवशी टेबलवरती काठी आदळतो. रासकर, संबीराव काय चालू आहे सगळं? गेम खेळायला काय तुमचं घर आहे? पोलीस स्टेशन आहे? अरे लोक तक्रार करण्यासाठी आलेत आणि तुम्ही गेम खेळतायत. तुम्हाला लाजा वाटत नाही हे सगळं करताना? उचला ते. आणि संबीराव, आज जर माझी पोस्टिंग भेटली असती ना, माझ्या हातात जर असतं ना, तर तुला मी नोकरीवरनं घरी पाठवलं असतं, काढून दिलं असतं गेम खेळायला घरी. पण अजून मला पोस्टिंग भेटली नाही आहे आणि तुम्ही असं चित्र दाखवताय. अरे लोक तुमची वाट बघतायत.
अशाने पोलिसांच्या कामावरती लोक अजिबात विश्वास ठेवणार नाही. त्यावर लगेच समीरराव म्हणू लागतात, हे बघा भोसले साहेब, तुम्ही नवीन आलात ना, तुम्हाला इकडचं काही माहिती नाही हो. थोडे जुने झाला ना तुम्हाला सगळं काही कळून जाईल. इकडे समजा असंच असतं हो. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, बास जमणार नाही, मला असलं आवडत नाही. आपण कायद्याचे रक्षक आहोत, त्यामुळे लोकांचं काम करणं, जनतेची मदत करणं हेच आपलं काम आहे. चला लवकर त्यांच्या तक्रारी लिहून घ्या. त्याचेच आता लगेच जे बसलेले असतात ना बाकड्यावरती, त्यातले आता एक काका त्या काकूला म्हणू लागतात, चला चला इकडे आपलं काम होईल असं वाटत नाही, चला इथे येऊन काही फायदाच नाही, चला निघून जाऊया. असे म्हणत ते बाकड्यावरचे सगळे लोक तिकडनं निघून जातात. राहायला मात्र खूप राग येतो. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, राजकर समीरराव लागा कामाला लागा चला. आता राय तिकडनं बाहेर चहा पिण्यासाठी आलेला असतो. चहाच्या टपरीवरती चहा पित असतानाच राहायला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. कोण आहे ते साहेब, एवढा दरारा, हे असं वातावरण का असतं या पोलीस स्टेशनमध्ये? नेमकं या साहेबांची आणि माझी कधी भेट होणार आहे? ते मला कधी पोस्टिंग देणार आहे? असे असंख्य प्रश्न त्याला पडलेले असतात. तेवढ्यात मंजिरीचा फोन येतो. आता राया पटकन मिसफायरचा फोन उचलतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया नाही म्हणजे कसं आहे ना, बायकोचा फोटो जरी स्क्रीनवर येते असला ना तरी पण बोलता थोडी येते ना, म्हणून फोन केलाय. मग राया तू बोलला का तुझ्या ऑफिसर मित्रांबरोबर? सांगितलं का त्यांना संध्याकाळी यायचं? त्यावर आय एम लागतो, मिसफायर सगळे कामाच्या गडबडीत होते ना, माझ्या लक्षात नाही राहिलं. त्यावर मंजिर म्हणू लागते, हे बघ हे असं करतो तू मग मला राग येतो. अरे मग 2 शब्द सांगायचं ना. बरं जाऊ दे, सांग तू नंतर आणि मला फोन करून कळव. पण तुला पोस्टिंग भेटली का? कुठलं पोलीस स्टेशन भेटलंय? काय झालंय? सांग लवकर. त्यावर आय एम लागतो, नाही ना मिसफायर, अजूनही ते साहेब आले नाही ग, मी वाट बघतोय. कोण असतील ग मिसफायर ते साहेब, आणि काय येत नाहीये? त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया टेन्शन घेऊ नको, तुला पोस्टिंग नक्कीच भेटेल, काळजी करू नको आणि फोन कर. चल ठेवते, मला काकू बोलावते. असे म्हणत आता मंजिरी फोन ठेवते. पण रायाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर राया आता पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येतो. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर शेखावतच्या टेबलवरचा फोन जोरात वाजत असतो. शेखावत ओरडतात, अरे फोन वाजतोय, अक्कल नाही आहे का? आता शेखावत पटकन फोन उचलतात. तर त्याच मोठ्या साहेबांचा फोन असतो. तेव्हा शेखावत म्हणू लागतात, साहेब साहेब लगेच काम होऊन जाईल, लगेच करतो. आता फोन बंद होतात. शेखावत म्हणू लागतात, समीरराव लवकरात लवकर आपण ज्या ठिकाणी नाकाबंदी केली ना त्या ठिकाणी कोण हवालदार आहे? लवकरात लवकर मोरेला फोन करा आणि 1 तास नाकाबंदी काढून टाका, सांगा लवकर. त्यावर लगेच मोरे आता पटकन उचलतील आणि काम करतील. या भीतीने आता मात्र हा शेखावत घाबरलेला असतो. लवकर लावा, मोरेंना फोन लावा. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, शेखावत हे सगळं काय चालू आहे? हे बघा मोठ्या साहेबांनी असं का सांगितलंय आणि तुम्ही का असं करताय? हे बघा तुम्हाला माहिती इनलिगल माल तिकडनंच पास होतोय, त्यामुळे आपण ते नाकाबंदी कशी काढू शकतो? त्यावर लगेच आता शेखावत म्हणू लागतं, दे भोसले तू नवीन आलाय ना बाबा, तुला काही माहिती नाही आहे. अरे बाबा लाव ना. पुन्हा आता मोठ्या साहेबांचा फोन वाजू लागतो. शेखावत घाबरतो, अरे उचलला की नाही मोरेने फोन, अरे लवकर उचल त्याला म्हणावं. त्याच वेळेस मोरेने फोन उचललेले असतो. आता शेखावत पटकन समीरच्या हातनं मोबाईल हिसकावतो आणि मोरेला म्हणू लागतो, ए बाबा अरे 1 तासासाठी ती नाकाबंदी बंद कर, लगेचच्या लगेच ऑर्डर फॉलो कर, नाहीतर अवघड होईल. आता लगेच मोरेचा फोन बंद होताच पुन्हा आता शेखावत मोठ्या साहेबांचा फोन घेतो. साहेब झालं, तुम्ही सांगितलं ते काम झालं, नाकाबंदी बंद होणार आहे. आता मात्र लगेच हा शेखावत फोन बंद होताच आपल्या खिशातनं रुमाल काढतो आणि घाम पुसू लागतो. राहायला मात्र मोठं टेन्शन येतं. हा शेखावत या मोठ्या साहेबाला एवढा का घाबरतो? नेमकं कोण असेल हा साहेब? असे असंख्य प्रश्न त्याला पडलेले असतात. त्याच वेळेस आता इकडे शशिकला काकू मात्र आता मस्त ऑर्डर देण्याचं काम करत असते. काकूला भेटण्यासाठी आता चाळीता एक माणूस येतो. काकू माझी उधारी द्या पटकन चला. त्यावर शशिकला म्हणू लागते, डोक्यावर पडलाय का तू? माझं नाव काय आहे, मी कोण आहे तुला माहिती आहे? शशिकला म्हणतात मला, राया भोसलेची सासू आहे मी. माझ्याकडनं उधारी मागण्याचा जर प्रयत्न केला ना तर जेलमध्ये डांबी ना, एवढं लक्षात ठेव. आता शशिकलाने तर आपला दराराच केलेला असतो. त्याचेच आता तिला स्वीटची ऑर्डर द्यायची असते ना. आता ते दुकानदार तिकडे आलेले असतात. तेव्हा लगेच ते शशिकलाला म्हणू लागतं, तो काकू. तेव्हा शशिकला म्हणू लागते, काकू मग तू म्हातारा बोल कशासाठी आलाय? त्यावर लगेच ते काका म्हणू लागतात, अहो तुमच्या घरी सगळं जेवण पोचणार आहे, पण स्वीटमध्ये काय द्यायचं हे विचारायला आलोय. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, स्वीटमध्ये
चालेल ना, स्वीट हवंच आहे आम्हाला. तुमच्याकडे जे काही महत्त्वाचं छान असेल ना ते घेऊया आम्ही. पण काय भाव असतो त्याचा? त्यावर लगेच आता ते काका म्हणू लागतात, 50 रुपये, एक प्लेटचे 50 रुपये. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागतं, ठीक आहे, मग आमच्याकडे ना जवळजवळ 20 लोक येणार आहे, मग त्यांचे किती होतील? त्यावर लगेच ते काका म्हणू लागतात, 1000 रुपये. आता शशिकला पटकन लगेच ऑनलाईन पेमेंट करते. तुमचा फोनपेचा नंबर चालू आहे ना? थांबा, मी लगेच 1000 रुपये मारते हा. शशिकलाने आता पेमेंट केलेलं असतं. तेव्हा ते काका म्हणू लागतात, वा, तुम्ही ना हिशोबाच्या एकदम पक्के आहात. लगेच पैसे देऊन टाकले. मला तर इथले आजूबाजूचे लोक म्हणत होते, तुम्ही व्यवहाराच्या बाबतीत चांगलं नाही आहात. बरं झालं मी त्यांचं ऐकलं नाही. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो ना, या लोकांचं मनावर घेऊ नका. पण तुम्ही मला एक सांगा बरं, जिलेबी आणि रबडी एकत्र खायला कशी लागते? तुम्ही खाल्ली का कधी? त्यावर ते काका म्हणू लागतात, हो, खूप छान लागते की. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मग जिलेबी, रबडी, समोसा, लाडू वगैरे काय असेल ना ते समद पाठवून द्या. त्यावर ते काका म्हणू लागतात, हो, अहो काय बोलताय? मी एका स्वीटचे 1000 रुपये सांगितले, एवढे पदार्थ कसे येतील त्यात? त्यावर शशिकला म्हणू लागते, मी कोण आहे तुला माहिती? शशिकला म्हणतात मला. इथे जो राया भोसले पोलीस ऑफिसर आहे ना, तो माझा जावई आहे. त्याचा लय मोठा दरार आहे. जर तू माझी ऑर्डर घेतली नाही आणि माझ्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न केला ना, तर जावायला सांगेन, तुला आतमध्ये घालेन. त्यामुळे ऐकशील ना? ऑर्डर वेळेत पोच करचाल, निघ. त्यावर लगेच ते काका म्हणू लागतात, बरं झालं मी ऐकलं असतं त्या लोकांचं, तर बरं झालं असतं. हे काय हो बसलंय? ही बाई व्यवहाराच्या बाबतीत चांगली नाहीये, फसलोय मी, असे म्हणत तो तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस मंजिरी ते, काकू, अगं झालं का तुझं? ऑर्डर वगैरे दिली का? त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, हो, माझं तर झालंय, पण रायाचा फोन आला का? त्याला विचार किती जण येणार आहे, काय जण, चल बरं पटकन. आता इकडे मोठ्या साहेबांनी मात्र हे जे इन्स्पेक्टर शेकावत असतात ना, त्यांना मस्त असं गिफ्ट पाठवलेलं असतं. आता गिफ्ट पाठवतात, शेकावत खूप खुश होतात. अरे बापरे, एवढा मोठा बॉक्स पाठवलाय सरांनी, म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी भारी असणार आहे. शेकावत उघडून बघतात तर खूप महागडं इंटरनॅशनल घड्याळ असतं. आता शेकावत सगळ्या हवालदारांना दाखवू लागतात, बघा बघा, मोठे साहेब काय खुश झाले, त्यांनी एवढं महागडं इंटरनॅशनल घड्याळ पाठवलंय. तेवढ्यात राय येतो. आता डिफिकलला मात्र राग येतो. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, शेखावत, म्हणजे तू सरांकडनं लाच घेतोय? एवढं मोठं गिफ्ट का पाठवलंय त्यांनी तुला? त्यावर शेकावत म्हणू लागते, भोसले मोठे साहेब येते, त्यांचा दरारा अजून तुला ठाऊक नाही आहे. तू जेव्हा त्यांच्या चपाट्यात येशील ना, मग कळेल, तुला हे सगळं स्वीकारावंच लागेल. त्यावर राय म्हणू लागते, स्वाभिमान विकणारा नाही आहे मी. स्वाभिमानाने जगायचं कसं ना, हे मला चांगलंच माहिती. अशी भीक खाऊन भाकरी खाण्यापेक्षा ना, काम करून कष्ट करून मीठ मिरची खाल्लेली बरी. स्वाभिमान विकणारा राया वाटला काय तुला? त्यावर लगेच आता शेकावत म्हणू लागतात, राया भोसले, तू कितीही काही म्हण, पण तू जेव्हा या कायद्यात उतरशील ना, तेव्हा तुला हे सगळं भोगावंच लागणार आहे. बघ, मोठे साहेबांचा दरारा काय आहे ना, ते तुला कळेलच लवकर. त्यावर रायाला मात्र टेन्शन येतं. राया आता काही बोलणार ते डिफिकल्ट त्याला बाजूला ओढतो. राया भाऊ, अरे तू नवीन आलाय, तुला काही माहिती नाही आहे रे, शांत हो, नको डोक्याला ताप करून घेऊ. त्यावर राया म्हणू लागतो, नाही डिफिकल्ट, हा साहेब कोण आहे, याला एवढे का घाबरतात, हे समद मला कळायलाच हवं. आता मी शांत बसू शकत नाहीये. त्याच वेळेस आता शेकावतचं लक्ष टेबलवरती राहायचा मोबाईल असतो, त्या मोबाईलकडे जातं. आता मोबाईलला टच होताच स्क्रीन ऑन होते आणि लगेच मंजिरी आणि रायाचा फोटो दिसू लागतो. या शेकावतची नजर तर वाईटच असते. तो आता मंजिरीकडे एकटक बघू लागतो. त्याच वेळेस आता डिफिकल्ट म्हणू लागतो, राय भाऊ, तू नको विचार करू, साहेब येथील, तुला भेटेल पोस्टिंग, पण त्याआधी पार्टीचं काय? तुला आता तुझी नोकरी मिळाली, मग आम्हाला पार्टी द्यायला पाहिजे की नाही? तेव्हा लगेच आता शेखावत येतो, हो राया भोसले, या पोलीस स्टेशनमध्ये रीतच आहे बरं का, जो कोणी नवीन येतो ना त्याच्या घरी पार्टी असते. नाही म्हणजे तुझं लग्न झालंय ना, मग सांग की वहिनीला पार्टी द्यायला. तेव्हा संबीराव म्हणू लागतो, हो सांगा ना, मस्त चटचटीत काहीतरी बनवायला. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, ठीक आहे, आजच संध्याकाळी पार्टी होऊन जाईल. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता मात्र हे मोठे साहेब रायाच्या जीवावरती का उठले असतील, रायाच्या घरी कोणी बॉम्ब पाठवला असेल, नेमकं आता मिसफायरच्या जीवाला धोका का निर्माण झाला असेल, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.